मी अनिता लाईफस्टाईलमध्ये स्वागत आहे तुमचं। खरं तर हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे। यात्रेतील मी लॉंग व्हिडिओ पण शूट करून ठेवला होता, परंतु एडिटिंग करण्यासाठी तो टाकण्याचा राहिला, तर आता शूट केलायच म्हटलं तर टाकावाच। हे पहा, हे मेन द्वार आहे आमचं। इथं सगळी लाइटिंग वगैरे करून ठेवली। हे पहा, खूप सुंदर सजावट केली होती सगळीकडे। लाइटिंगचा झगमगाट आतमध्ये वगैरे खूप सुंदर सजवलं होतं। आमच्या इथं बजरंगबलीची यात्रा असते बरं। हे पहा, अशा पद्धतीने खूप सुंदर सजवलं होतं। ते पाहून खूप छान वाटत होतं आणि एवढी गर्दी होती विचारू नका। सकाळी आम्ही आलो होतो, परंतु फक्त नैवेद्य दाखवून गेलो होतो। आता कसं सगळे लेकरांना खेळणे वगैरे काय काय पाहायचं होतं, आपल्याला पण मोठ्यांना पण आतुरता असते यात्रेत काय काय नवीन भेटतोय काय काय नाही, त्यासाठीच आलो होतो आम्ही। तर इथं हे जे सनई वाजवत आलेत ना, तर मानाचा हार म्हणजे असे आपले पाडव्या दिवशीचे हार असतात ना, परंतु ते खूप मोठे असतात। पुढं तुम्हाला दाखवते मी, घोड्याला घातलेला आहे। तर ते मानाचे हार म्हणून ते असं वाजवत गाजवत आणतात आणि घोड्याला घालतात। आमच्या इथं सकाळी घोड्यावर देव बसलेला नसतो, आत्ता संध्याकाळी बसवतात आणि रात्रभर मिरवणूक असते। नंतर बरंचसं काय काय असतं, परंतु रात्रीचं काय आता शूट घेणं मला पॉसिबल नाही, त्यामुळं 10च्या नंतर बरंचसं काय काय असतं। त्या अगोदरच आम्ही गेलो होतो, तेवढंच शूट केलं। तर हे पहा, आता इथून घोडे पण चालले होते 2। आता हे कशासाठी आणले होते काय माहीत नाही बरं, काय तर असेल त्यांचं पण। इथं आम्ही अगोदर आणखीन एकदा दर्शन घेतलं मंदिरामध्ये जाऊन। हे मेन मंदिर आहे आणि पलीकड घोडा ठेवलेला आहे, त्याच्यावर आता देव बसलेले आहेत। सकाळी नसतात बसलेले, आम्ही नैवेद्य दाखवायला आलो होतो तेव्हा। संध्याकाळी बसतात देव। हे पहा, बजरंगबली आमची खूप सुंदर दिसत होते आज। छान सजावट, काय ती गर्दी, काय ते माणसं, एक यात्रेचा एक उत्साह वेगळाच असतो। हे पहा, घोडे आणखीन चालले होते इथं। हे पहा, हा घोडा आणि त्याच्यावर बसलेले आमचे हे देव। तर आता 10च्या नंतर यांची मिरवणूक असते। खूप वजन आहे बरं ह्या घोड्याचं आणि देव बसलेले। आणि ते हार पहा, अशा पद्धतीचे मोठे मोठे हार असे वाजवत गाजवत आणतात आणि घालतात। आणि हे अस्वल, जोखर, काय मोठू पतलू वगैरे असे बनवून आलेले हे होते इथं। तर हे लेकरांना पाहून खूप जास्त छान वाटत होतं। लेकरं मात्र खुश झाले होते हे पाहून। आता हे पहा, ते अस्वल तर खूप जास्त छान वाटत होतं, इकडं तिकडं फिरलं ना आणि ते लेकरांना हाय करायचे। परंतु ईश्वरी श्रावणी काही गेली नाही। श्रावणी तर घाबरत होती एवढं मोठा अस्वल पाहून, लांबून तिला पाहायला बरं वाटत होतं। ते मोठू पतलू वगैरे खूप छान वाटत होतं पाहायला। असं प्रत्यक्षात पाहताना आणखीन काय मजा वेगळीच असते बरं। हे पहा, हे वेशीच्या बाहेर गेले, तिथून रिटर्न एवढी गर्दी होती ना घोड्याला पाया पडायला। रात्री पण खूप जास्त माणसं येतात आणि सकाळी पण खूप जास्त असतात। हे पहा, इथून सगळीकडे जास्त गर्दी होती। आता हे पहा, अस्वल बाहेर गेलं वेशीच्या आणि नंतर लगेच आतमध्ये आलं। लेकर खूप मजा करत होते, आनंद घेत होते हे पाहून सगळे। नंतर आम्ही आलो होतो इकडं आता दर्शन वगैरे घेऊन बाहेर, परंतु इथं खूप मोठी गंमत झाली। एवढं वारं सुटलं आणि पाऊस यायला लागला। देवाचं दर्शन वगैरे सगळं झालं आणि आता फिरायचं म्हटलं की वारं सुटलं होतं। शेवटी पाऊस यायलाच लागला। नंतर आम्ही कसेबसे वडापाव घेतले खाण्यासाठी, तेवढ्यात तर एवढा मोठा पाऊस सुरू झाला। 1 तास 1.5 तास चांगला पाऊस होता। आम्ही तिथंच थोडंसं थांबलो। पाऊस कमी झाल्यानंतर मग डायरेक्ट घरी आलो आणि नंतर तासाभराने पाऊस उघडल्यानंतर परत मिरवणूक सुरू होती। हे पहा, इथं वारं वगैरे सुटलं होतं खूप जास्त। आता काय खाता पिता तर येणारच नव्हतं, परंतु तरीही दीदीने वडापाव घेतले होते। मस्त पाऊस आणि गरम गरम वडापाव म्हणले खाऊया। ते पॅक बंद होतं थोडं वडापावचं, त्यामुळं घेतले। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमच्या पण गावाकडच्या यात्रेत अशीच धमाल असते का, नक्की कमेंट करून सांगा। हे पहा, इथं वडापाव बनवायला चालू होतं गरम गरम आणि पाऊस पण येत होता थोडा थोडा। खूप मजा आली यावेळेस या यात्रेत। फक्त लेकरांना काही खेळता आलं नाही ना, घेता आलं नाही। नंतर हा पहा,
रात्रीचा घोड्याची अशी मिरवणूक असते. असे घोड्यावर देव बसतात. अशा पद्धतीनं जे मेन ठिकाण आहेत म्हणजे थोडक्यात अख्ख्या गावभर फिरवतात, परंतु गाव खूप मोठं असेल त्यामुळे एवढं काही पॉसिबल नाही.